गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, जर आपण शुक्रवारी US मार्केट जर पाहिलं तर US मार्केटमध्ये आपल्याला एक ऑल टाईम हाय पुन्हा प्लेस करताना मार्केट पाहायला मिळालेलं आहे. आणि आता जर आपण USचे फ्युचर्स पाहिले तर तेही अजून हायर ट्रेड करत आहेत. आता आपल्या मार्केटकडे जर आपण पाहिलं ना तर शुक्रवारी आपल्या मार्केटमध्ये शेवटी 3 वाजता एक प्रचंड फॉल आपल्याला पाहायला मिळाला. तर ॲक्च्युली त्याच्यामागे रिझन होतं ते म्हणजे MSCI रिबॅलन्सिंग, कारण तो मंथचा शेवटचा ट्रेडिंग डे होता. त्यामुळे त्यांना जे काही इंडेक्स रिबॅलन्सिंग करायचं होतं त्यामुळे आपल्याला एक मोठा फॉल तिथे पाहायला मिळाला. जर आपण FISDAचा डेटा जर पाहिला तर FISने 21,000 कोटींच्या आसपास सेलिंग केलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 16,000 कोटींचं बाईंग केल्याचं पाहायला मिळतं. आता या आकड्याने एवढं पॅनिक होण्याची गरज आहे का? तर नाही. कारण जो NSEवरती सेल केला जातो तर तो डेटा तिथे दाखवला जातो. परंतु त्याच्या अगेन्स्ट जर आपण इंडेक्स जर सेपरेट पाहिले तर 21,000 कोटींच्या आसपास जिथे NSEवरती सेलिंग झालं नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरती, तर त्याच्या अगेन्स्ट BSEवरती मोठ्या प्रमाणात बाईंग देखील झालेला आहे FISचं. म्हणजे जर तो डेटा जर समजा आपण त्यातनं मर्ज केला तर ऑलमोस्ट जेवढं सेलिंग आपल्याला दाखवतं आहे त्याच्या फार तर 10%च्या आसपास सेलिंग झालेलं आहे. म्हणजे किती असू शकतं? साधारण 2-2.5 हजार कोटींच्या आसपास ॲक्च्युअल सेलिंग झालेलं आहे. ओके, म्हणजेच काय की मार्केट मुद्दामहून पाडण्यात आलं, कारण त्यांना माहीत होतं की जर आपण रिबॅलन्सिंग करायला गेलो तर साहजिकच आहे मार्केट पडणार आहे. मग अचानक जर आपण सेलिंग केलं तर मार्केट तेवढं आपण काय म्हणू शकतो की डाऊन होईल आणि आपले जे काही पुट प्राइसेस आहेत तर ते इन्क्रीज होतील आणि आपल्याला पोझिशन स्क्वेअर ऑफ करायला वेळ मिळेल. म्हणजेच काय की त्यांचा आपण काय म्हणू शकतो की त्यांनी दोन्ही बाजूनं प्रॉफिट कमवला असं आपण म्हणू शकतो. तर आजचा दिवस जर आपण पाहिला तर US मार्केट अगेन हायर आहे. परंतु जे काही जापनीज मार्केट आहे प्लस कोरियन मार्केट आहे तर तेही त्यांनी फ्रेश ऑल टाईम हाय लावलेला आहे. आणि जर आपण एशियन आणि युरोपियन मार्केट जर पाहिले तर थोडेफार मार्केट्स आपण काय म्हणू शकतो की फ्लॅट विथ पॉझिटिव्ह बायस असंच ट्रेड करतात. म्हणजे जर आपण ग्लोबली पाहिलं तर आपल्याला पॉझिटिव्ह आपण काय म्हणू शकतो इंडिकेशन मिळत आहेत. परंतु आपल्या इथं जर आपण पाहिलं तर आपल्याकडे आपण काय म्हणू शकतो की शुक्रवारी जो काही इन्सिडेंट हा झाला, एक ब्रेकडाऊन झाला, तर त्याच्यामध्ये आपल्याला आज आपण काय म्हणू शकतो की पॉझिटिव्हच मार्केट राहण्याची पॉसिबिलिटी का आहे तर ते जाणून घेऊ. त्याच्यामागचं सगळ्यात मोठं रिझन म्हणजे की जर आपण ऑप्शन्स डेटा जर पाहिला तर स्पॉट प्राईसपासनं दोन्ही बाजूला 400 ते 500 पॉईंट जर तुम्ही गेलात तर कॉल प्राइसेसपेक्षा तुम्हाला पुट प्राइसेस प्रचंड कमी सापडतील. म्हणजेच काय की कॉल जे सेल करत आहेत ते हायर प्राईसवरती सेल करत आहेत आणि तुलनेनं पुट जे सेल करत आहेत ते कमी प्राईसवरती सेल करत आहेत. म्हणजेच काय, डाऊन साईड रिस्क कमी आहे आणि अपसाईड रिस्क जास्त आहे. त्यामुळे एनी हाऊ आज मार्केटला साधारण 23,600च्या वरती जाऊन क्लोज केलं पाहिजे. त्याचं कारण असं की जरी वेटेड ॲव्हरेज क्लोजिंग कमी दाखवत असलं तरी ॲक्च्युअल क्लोजिंग हे साधारण 23,550च्या आसपास दाखवते, साधारण 600च्या आसपास, 23,600च्या आसपास. म्हणजे 23,620च्या वरती जर मार्केट क्लोज झालं तर त्याच्यामध्ये आपण स्ट्रेंथ म्हणू शकतो. जर आता आपण स्टॉक स्पेसिफिक जर पाहिलं तर आय टी कंपन्यांमध्ये थोडंसं रिकव्हरी आपल्याला पाहायला मिळू शकते, कारण US मार्केट रिकवर होतं आहे चांगल्यापैकी. त्यामुळे जर आपण बँकिंग स्टॉक्स पाहिले तर तेही आज फोकसमध्ये राहतील. आणि तिसरी गोष्ट म्हणजे रिलायन्स, कारण गव्हर्नमेंटनं एक्सपोर्ट ड्युटी जी आहे तर ती कट केलेली आहे, त्यामुळे त्याचा फायदा रिलायन्सला होईल. त्यामुळे रिलायन्स देखील आज फोकसमध्ये राहील. तर मग पाहूयात की आज नक्की दिवसभरामध्ये कशा पद्धतीने प्राईस ॲक्शन घडत आहे. परंतु जे शुक्रवारी इन्सिडेंट झाला त्याच्यामुळे कोणी घाबरून जाण्याची काही गरज नाही. तर ते MSCI रिबॅलन्सिंगमुळे झालं होतं, अदरवाईज बाकी असं स्पेसिफिक काही रिझन नव्हतं. त्यामुळे जर आपण पाहिलं तर दोनच मार्केटकडे कॅटलिस्ट आहेत, म्हणजे आपले स्पेशली इंडियन मार्केटकडे. एक म्हणजे इराण आणि अमेरिका यांचे जे काही ॲग्रीमेंट होणार आहे ते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे फायनान्स मिनिस्टर आहेत तर ते काही FISवरती असलेले टॅक्सेस कट करतायत का ते. परंतु दोन्ही गोष्टी काही फार लवकर होताना दिसत नाही आहेत. त्यामुळे आता पाहावं लागेल की
कशा पद्धतीने या गोष्टी घडत आहेत ते. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.